तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 10 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक 2025 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए बीजेपी, ऑप्शन बी काँग्रेस, ऑप्शन सी आप, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बीजेपी. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए 23, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 27. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 22. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. एरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 कुठे सुरू होत आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बंगळुरू. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत? ऑप्शन ए 45, ऑप्शन बी 47, ऑप्शन सी 46, ऑप्शन डी 48. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 48. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. दिल्ली विधानसभेमध्ये एकूण किती जागेसाठी निवडणूक पार पडली? ऑप्शन ए 67, ऑप्शन बी 69, ऑप्शन सी 70, ऑप्शन डी 73. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 70. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. 2 दिवसीय AI शिखर परिषद कोणत्या देशात सुरू होत आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेशना शिवणकर हिने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी रौप्य, ऑप्शन सी कांस्य, ऑप्शन डी कोणते नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आम आदमी पार्टीला किती टक्के मते मिळाली आहेत? ऑप्शन ए 41, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 44, ऑप्शन डी 43. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 43. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. फ्रान्समध्ये होणाऱ्या 2 दिवसीय AI शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे? ऑप्शन ए राजनाथ सिंग, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी एस जयशंकर, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 45, ऑप्शन बी 47, ऑप्शन सी 43, ऑप्शन डी 46. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 46. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. बीरेन सिंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे? ऑप्शन ए मेघालय, ऑप्शन बी नागालँड, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी त्रिपुरा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मणिपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. दर 2 वर्षांनी होणारे एरो इंडिया हवाई प्रदर्शन या वर्षी बंगळुरू येथे कोणत्या कालावधीत होणार आहे? ऑप्शन ए 10 ते 14 फेब्रुवारी, ऑप्शन बी 11 ते 13 फेब्रुवारी, ऑप्शन सी 12 ते 16 फेब्रुवारी, ऑप्शन डी 13 ते 17 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 10 ते 14 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये काँग्रेस पक्षाला किती टक्के मतदान झाले आहे? ऑप्शन ए 5.5, ऑप्शन बी 7.5, ऑप्शन सी 8.5, ऑप्शन डी 6.5. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.5. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभेत किती वर्षांनी सत्तेत आला आहे? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 31. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 27. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी चौथा, ऑप्शन डी पहिला. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दुसरा. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी क्रिस गेल, ऑप्शन सी शाहिद आफ्रिदी, ऑप्शन डी विराट कोहली. याचा आन्सर आहे ऑप्शन सी शाहिद आफ्रिदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकावले आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिरसे ने कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए रौप्य, ऑप्शन बी कांस्य, ऑप्शन सी सुवर्ण, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी हिमाचल प्रदेश, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या
तेजस शिरसे ने किती मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 150, ऑप्शन सी 175, ऑप्शन डी 100. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 100. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. भीमस्टेक युथ समिट 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे? ऑप्शन ए अफगाणिस्तान, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी भूतान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पाकिस्तान. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. एशियन विंटर गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. साऊथ आफ्रिका 20 लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? ऑप्शन ए MI केप टाउन, ऑप्शन बी दिल्ली सुपर किंग, ऑप्शन सी पॉल रॉयल्स, ऑप्शन डी डर्बन किंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए MI केप टाउन. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. साऊथ आफ्रिका 20 लीगचे विजेतेपद MI केप टाउन संघाने पटकावले असून त्यांच्या कर्णधार कोण आहे? ऑप्शन ए रोहित शर्मा, ऑप्शन बी डेव्हिड मिलर, ऑप्शन सी दिनेश कार्तिक, ऑप्शन डी राशिद खान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी राशिद खान. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास क्षमा असावी.